येऊन दे बस. आता जर बरं वाटतंय. काय बरं वाटतंय? काय चाललंय तुमचं? काय चाललंय? हे येऊ दे काय करते तू? हाताला काय धरतोय? अरे एवढं लागलंय मला. आज केवढं लागलंय बघ की. हे आपल्याला एवढं काय होत नाही बरं का. अयो लका मला आमच्या मांजरानं जरा वर काढलं तरी लका कळायचं बंद होतंय. हो बघ की. राहुल्या फौजी येतो म्हणून काय झालं? फौजीला काय लागत नसतंय वय. लागलं म्हणून काय फौजी थांबत नसतो. आज्या तुला लका मानलं पाहिजे लका. का? अरे ती 4 जण होती आणि तू एकटा. आपला भाऊ त्या 4घांना नडलाय. आणि ती पण बियाणी काय कमी नव्हती. आणि हो ऐन टायमिंगला शितली आली म्हणून बरं. डॉक्टरांनी काय सांगितलं माहिती आहे ना? काय? जास्त हालचाल करायची नाही, बडबड करायची नाही, गप्प पडून शांत राहायचं. हे बघ शांत पडून राहायला आपल्याला काय जमायचं नाही. जमायचं नाही म्हणजे काय आमच्यासाठी कर म्हणतोय वय. अरे क्या नुसतं बसून कसं चालेल? ट्रेनिंगला जायच्या आधी बरं झालं पाहिजे मला. आणि रोजचं ट्रेनिंग आणि एक्सरसाइज चुकून चालणार आहे वे. म्हणजे तू असल्या कंडिशन मध्ये प्रॅक्टिसला जाणार आहेस वय? मग प्रॅक्टिस सोडून चालणार आहे वे. आज बुडाली. अरे तू माणूस आहेस का कोण आहेस? काय झालं? तू प्रॅक्टिस काय करायचं नाही, शांत घरात बसून राहायचं. होय बरं तुला लागलं असतं तर घरात बसला असतास का? हा. आता का दाटकेली बसली? हा हे बघ घरात बसणं हे आपल्या रक्तात नाही, कळलं का? होय. काय चाललंय तुमचं दोघांचं खुसफुस? कुणाला बी लागला असतं ना तरी मी त्याला घरातच बसवला असता. काय नाही गपचूप घरात बसायचं. 2-4 दिवसानं बघू प्रॅक्टिस. नाही जरा जखम चुकली की कामाला लागायचं. आज्या तुला सांगितलेलं एका भाषेत कळत नाही काय? जिजीलाच बोलू? बोलो कोणाला बी जा. जिजे काय रे रावल्या? सांगतो. अरे बोल की. काय नाही तुम्ही आराम करा, आम्ही आज्याची काळजी घेतो. बर तू जर सांगितलं असतंच ना हाणलाच असता तुला. तुझी काळजी वाटते म्हणून म्हणतोय आज्या. अरे का प्रत्येक फौजीने स्वतःचा विचार केला तर देशाचं काय होईल? बरोबर आहे की लक्का. हा चाला घे तिच्या ते तूच की. मी काय भेटतो काय कोणाच्या बाप्पाला? जयदे जरा आज्याला काहीतरी चांगलं चुंगलं करून खायला घाल. म्हणजे 2 दिवसात गडी पहिल्यासारखा झाला पाहिजे ना. अग फौजीनं असं दुखणं घेऊन हातरुणात बसायला नसतंय. काय हो फौजी? वय म्हणूनच आज खीर करणार आहे. बेस्ट आहे. औषधांना तोंडाची चव गेली असेल ना. जयडे खिरीत ना काजू बदाम जरा जास्तच घाल. हा हे डबल बेस्ट आहे. हा म्हणजे कसं आज लवकर बरा होईल ना. वय ह्यांना तर बरं करायचंच आहे आणि त्याच बरोबर बरंच काय करायचंय. भैया आता कसला विचार करताय? पुढं काय काय कसं कसं करायचंय याचा. आता काल ठरलंय ना आपण काहीच करायचं नाही ते. पण म्हणून नुसतं बसून राहणं मला काही पटत नाही. टॅलेंट भैया
आजा जीवनीशी गेला असता ना तर प्रकरण अंगलट आलं असतं आपल्या. म्हणून म्हणतोय आपण काय हालचाल करायची नाही. आणि एक बरं आहे, हे कोणाला काहीच खबर नाही ते. काय खबर पाहिजे बोला. हे आलं बघा ओरडा पुक. बोला काय खबर देताय? हो एकच खबर आणि एकच चर्चा आहे गावात. आजा एकटाच सगळ्याच नाडलाय. हा आणि जाय तिथं आजाचं कौतुक आहे. मला काय वाटतं माहितीये का, हो ज्याचा कोणाचा बी प्लॅन असेल ना तो एक नंबरचा बावटच असेल बघा. का? आव आता बघा की 4 माणसं होती, चौघांकडे बी हत्यार आणि एकटा आजा तो बी झोपलेला तरी बी चौघांना भारी पाडलाय. आव चुकून जर हातात तलवार घावली असती ना तर चौघांना बी उभं कापलं असतं त्यांनी. अहो एवढा तुकरट प्लॅन कुणाचा असेल हो? मला तर त्याच्या बुद्धीची किंमत येते. आमचा प्लॅन होता, आम्ही केलं ते. विचार 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 कुणाचं विचार ना. नाही भैया, तुमचा आजो किती बी राग असला तरी तुम्ही असलं घाणेरडं काम करणार नाही, माहितीये मला. माहितीये ना, विश्वास आहे ना, मग सारखं पुन्हा तेच तेच विचारून का डोक्याची. नाही भैया, तुमचा अंदाज घ्यायसाठी विचारत होतो. आमचा अंदाज घेण्यापेक्षा नेमून दिलेली कामं करा नीट. जा त्या आजाचं कौतुक गावभर करून झालं असेल तर घरी जा आणि गाडी घेऊन ये मोठी आणि उपकार करा आमच्यावर. कराल ना? जी भैया. निघ. आईला आमचीच माणसं त्या आजाचं कौतुक करायला लागल्यात. जी येते ती केळी आणि बिस्किटचं पुढे घेऊन येते. एखाद्या नंतर सफरचंद आणले का बक्की. या बिस्किटातला मैदा खाऊन मरावं का काय आम्ही? आजकालच्या लोकांना ना आकलीचा भागच नाही. काय आणावं काय नाही काही कळत नाही बघ. जरा एखाद्यानं द्राक्ष सफरचंद डाळिंब आणलं तर बिघडतंय बाई. नाही जेडे काय करतेस तू? खीर. चैनच चालली की. एक तरी तर सकाळपासून चहा पाणी करून वैताग आलाय आणि तू खीर बनव म्हणजे निघू दिदी बाळ. अगं खिरीने तेवढीच ताकद येते. अगं ताकद आणून काही कुस्त्या खेळायला पाठवायचंय वे. अजिंक्य लवकर बरं होतं. अगं ती बरं होतेल तेव्हा होतेल. तुला काय गरज आहे एवढी त्रास करून घ्यायची? त्यात कसला आलाय त्रास? एवढी काही गरज नाही काळजी घ्यायची. मम्मी अगं घरचं माणूस आहे म्हणलं एवढं बी करायला नको वे. का माझा त्या ट्रेनिंगला काय माहिती. जाता जाता इथे डोक्याला ताप करून ठेवलाय. तू दिसभर त्यांची सेवा करत बसू नका. जरा जीवाला काही तर खाऊन पिऊन घे. अजिंक्य लवकर बरे व्हावेत म्हणून उपवास ठेवलाय. लई होते ना जेडी ही. अगं म्हणजे तसं बी मला भूक नाही. मग म्हणलं आता जेवणारच नाही तर उपवास आहे म्हणून सांगू. काय ग तू खीर खात नाहीस मी खात नाही मग एवढं बदल करायची काय गरज आहे बाई? शीतलला बी नेऊन द्यायची आहे. काय काय म्हणजे? अगं तिनं काय केलं की आपल्याला आणून देते का नाही? मग आपण नको आहे तिला नेऊन द्यायला. लईच पुळका यायला तुला तिचा. काय विचार काय आहे तुझा? काहीच नाही. घरच्या माणसांसाठी करायचंय एवढंच. अगं ती काय आपल्या घरातली आहे असं ती तर म्हणती बाई. अगं ती मच म्हणल पण लक्षात ठेव मी म्हणल तीच होणार ह्या घरात. आणि हा तिला काही खीर बी नेऊन द्यायची गरज नाही. शेजारच्या कुत्र्याला घालीन मी खीर पण तिला नेऊन द्यायची गरज नाही. बर बाई तू म्हणशील तसं. या टाइमाला नेऊ दे. अगं तिच्यामुळेच आपल्या अजिंक्यांचा जीव वाचलाय. नाही नको म्हणूस नेऊन देऊ दे मला. यापुढे कधीच काही नेऊन देणार नाही तिला. आणि तुझ्या डोक्यात काय चाललंय ना ती बंद करा दी. ह्या पिशव्या बी एवढ्या झाल्यात ना घरात.
तुझं लय म्हणजे लय प्रेम आहे. लय असतात मन मौजी, पण लाखात एक तूच माझा फौजी. ह्या आजाच्या सगळं अवघड होत चाललंय. या आजाला आता सुट्टी नाही. वा, एक नंबर झालाय बरं का. एकदम झणझणीत झालाय त्याचा. लय भारी. शिकले बरं वाटलं असेल ना तुला सगळ्या गावासमोर आमचा तमाशा करून? तसं काय नाही, मला माहितीये सगळं मुद्दाम केलं ना तू. मी खरंच काय मुद्दाम नाही केलंय. आजा आर्मीत भरती होण्यासाठी जी मरमर करतोय ना ती माहितीये मला, आणि म्हणूनच मी भरतीची जाहिरात दाखवायला आणली होती. अहो अजिंक्य, ऐका की. जीजे, हा जेडी कुठे गेली का? काय माहित, कुठे डबा घेऊन बाहेर गेले मगाशी. डबा घेऊन म्हणजे? अरे तिथे खीर केली आहे ना, मग तीच द्यायला गेली असल. कोणाला? काय माहिती. हा, शितलीला द्यायला गेली असल. अरे समाधान्या, आजकाल दोघींची गट्टी लई चांगली जमली बघ. कधी येणार आहे काय सांगून गेली का? नाही, आपल्या घरात सांगून जायची पद्धत आहे का? कोण बी उठतंय, कधी बी येते कधी बी जाते. थांब, फोन करतो. अरे मामा, फोन तर इथंच आहे की. या असं आहे बघ. अरे मग तुझं एवढं काय काम काढले तिच्याकडं? अगं जेवायचंय. किती वाजले बघ की. मग येईल की. अगं पण मोबाईल घेऊन जायला काय होते? मोबाईल काय घरात ठेवायला घेतलाय वे? अरे गडबडीत गेली असल, नाही तर हिथले तर जायचं म्हणून यायला नसल. तुला भूक लागली का? तू जेवून घे बघू बरं. अगं तसं नाही, पण आजाच्या जेवणाचं टायमिंग झालंय. हा, त्याची औषधं सगळी तिला माहिती आहेत. त्याला वेळेत जेवायला नको. मग तुम्ही दोघं जेवून घ्या. जेडी आले मी जेवते. काय गरज नाही पुन्हा बिना जेवायची. म्हणजे जेडीनं उपास धरलाय आज. आज कसला उपवास? अजिंक्यनं बरं वाटावं ना म्हणून. हा, मग हे चांगलं झालं बघ. औषधाबरोबर ही बी केलेलं चांगलं असतंय. मग आपण जेवायला बसायचं का? हा, ताट करते मी. आजा, चल उठ, हात धु. तुम्ही जेवा, मला नाही भूक. अरे असं कसं? औषधं घ्यायची आहेत ना, मग थोडं तरी खाल्लंच पाहिजे की. चल जेवायला. तुम्ही नाही घेणार? नाही नको, अहो जेवायचंय आता. काय कळलं का पोलिसांनी? म्हणजे आजानं वर्णन दिलंय पोलिसांना, पण अजून कोणाला काही पकडलं नाही. या आधी आपल्या गावात असं कधीच घडलं नाही.
पोरग हाकणं गेलं असतं. तर पण नाना, आम्हाला शीतलचा अभिमान वाटतो. आज सगळे जण तिचं कौतुक करते. आज्याच्या घरात तर जीजी सारखी म्हणत होती शीतल लई धाडशी आहे म्हणून. अहो ती नसती तर काय झालं असतं कुणास ठाऊक. तिच्यामुळं माझं पोरग ठीक आहे म्हणली. शीतल सारखी पोरगी प्रत्येक घरात पाहिजे. अहो शीतल सारखी पोरगी जन्माला येणं हे भाग्यच आहे आपलं. मला तर शीतलचा लय अभिमान वाटतो. बरं नाना, आता पुढं काय करायचं? पोरांना गावात गस्त घालायला सांगायचं. 4-5 दिवस तालमीतल्या पोरांना लक्ष ठेवा म्हणाव. गावातली पोरं स्वतःहून म्हणतात आम्ही येऊ का म्हणून. बरं आता निघू का? बर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण. पोरीचं कौतुक ऐकून लय बरं वाटलं बघ. होय, पण अति धाडस दाखवणं पण चुकीचंच आहे. आता तुम्ही लग्नाचं बोलणार होता तिला, ते बी राहिलं. अगं झालं येत ना सावरून तरी त्याला. डोळ्यासमोर असं काय प्रकार बघितलं की जीव घाबराय होतो. यातनं बाहेर तर पडू देत त्याला. होय, ते बी खरंच आहे. ती यातनं सावरूच तर मी बी काही बोलत नाही. ते आली. नाना, जेवायचं ला की. आलोच. मी आलेच खुर्च्यावरून. चालेल, ये. अगं जयडे, काय घेऊन आलीस? खीर आणलीये. अगं आमच्या अजिंक्यांसाठी बनवली होती, म्हणलं तुला बी द्यावी जरा. धर. अगं याची काय गरज होती? गरज कशी नाही? अगं तू आमच्या अजिंक्यांचा जीव वाचवलास, आणि तुला तर आता फक्त याचीच गरज आहे. म्हणजे? अगं खीर खाऊन ताकद येईल ना, आणि सगळं चांगलं होईल. बर. आणि हा, एकटीच खा बर का, तुझ्यासाठीच बनवलीये. आणि मी दिलीये हे सांगू बी नको. का? आता तुला माहित नाही वे आमची मम्मी कशी येते. तिला कळलं तर अवघड होईल म्हणून, बाकी काही नाही. बर. तुझ्यासाठी आणि आमच्या अजिंक्यांसाठी खास मी बनवली ही खीर. सगळी संपव. होय. येऊ का? बाय. बाय बाय.